करतो की अगदी कमी शब्दात आपले मत मांडावे, म्हणजे दुसऱ्यांना पण संधी देता येईल. तुम्हाला चिठ्ठी लिहिण्याचं काम पडू देणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आपण सर्व मंडळी शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हा सर्वांना संदेश देण्याचं काम इथून दिलं जात आहे. आदरणीय डॉक्टर सय्यद साहेबामुळे ही सर्व गुरुदेव शिवा मंडळ वारकरी संप्रदायाची मंडळी जोडल्या जात आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असा वर मागितला देवाला, कारण आपण ऐकलं सर्व रामायणाचार्य इथं बसलेले सर्व विद्वान मंडळी आहेत. कारण हे जर बोलायला लागली तर 3-3 तास जागेवरून हलू देत नाही. कीर्तनकार मंडळी, प्रबोधनकार मंडळी आहेत. परंतु आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय असायला पाहिजे? कारण राष्ट्रसंत लिहितात, बातों का बाजार मत करो, कुछ रचनात्मक काम करो, नाही तर मशान ओटी में जाके आराम करो. आयुष्याचं कल्याण कशात आहे? आणि म्हणून आपल्याला गोष्टी करून चालत नव्हे, तर आपल्या आदरणीय श्यामसुंदर महाराजाच्या माध्यमातून ही चळवळ सर्व मंडळी जोडत आहेत. रक्षक दादा सविस्तर आपल्याला माहिती देणार आहेत. वंदनीय महाराजांनी सांगितलं आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन मानवतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. मानवता ही धर्म मेरा, इंसानियती पक्ष मेरा, सबको साथ चलाना वर्म मेरा. या भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवरची मला असा वर दे की हे सर्व एकत्रित राहावं. मी सर्वांना धन्यवाद देतो. मला इथं गुरुवर्य सत्यपाल महाराजांच्या तालमीत आम्ही सर्व सप्तखंजिरी वादक तयार झालेलो आहोत. आम्ही ही 3 पाल इथं आलेलो आहोत. 35 पाल तयार केले सत्यपाल महाराजांनी, त्यापैकी 3 पाल इथं उपस्थित आहोत. आणि डॉक्टर सय्यद साहेबांचं याच्यात फार मोठं योगदान आहे. एक वेळा त्यांच्यासाठी टाळी वाजवून स्वागत करा की ते सर्वांना एकत्रित करून मानवतेचा संदेश देण्याचं काम चालू आहे. सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आदरणीय साहेबांनी मला इथं मधुसूदन दोडोजी पाटील साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मांडा. आता एक तर मी तुकोबरायांचा